12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ म्हणजेच अखंड हिंदुस्थानचे श्रद्धास्थान, त्यांच्या इतिहासाचा जागर हेच धर्मकार्य असून अशा या मातेच्या जन्मभूमीचा म्हणजे स्वराज्याच्या मातृभूमीचा इतिहास आपण आपल्याच्या खास प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत। संपूर्ण सिंदखेड राजा जिजाऊ दर्शन 12 जानेवारी 1598 रोजी पावन जन्मभूमी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात झाला। या नगरीत महाराष्ट्रातील लाखो जिजाऊ शिवभक्तांनी नतमस्तक होऊन जिजाऊंचे दर्शन घेतले। या बातमीचा आढावा घेतला आमचे जालनाचे प्रतिनिधी भरत लहाने यांनी। बघूयात। शुद्ध मनाने शुद्ध भावनेने अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे, आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे, नतमस्तक करण्यासाठी आलेलो आहे। जो मासाहेबांना नतमस्तक या ठिकाणी घ्यायचं धन्यवाद मनाला एक ऊर्जा मिळते। इथे याला कशाचं राजकारण आलं, सावरलेगाचा काय प्रश्न आला, सभा ही भूमी सर्वांची सर्वांनी आलं पाहिजे, त्यामध्ये राजकारण कसलं। आज मला एवढा आनंद होतोय की आज मला वाटतं 427वी जयंती आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत की काही म्हणजे त्यांना आमंत्रण दिलेलं नाही, काही कोणाला सांगितलं नाही, या म्हणून सांगितलं नाही, ते स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत आणि जिजाऊची सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे। जिजाऊच्या प्रेरणेमुळं म्हणजे कसे मुलं घडतात हे आपल्याला शिवाजी महाराजांचं एक चांगलं उदाहरण आहे आणि मी माझ्या नातवाला स्वतः घेऊन आलेली आहे आणि त्याला म्हटलं चल बाळा, आपण आता तुला मी दाखवते की आपली जिजाऊ जी आहे, जिजाऊचा जन्म कुठं झाला, कसा झाला, त्यांचा वाडा दाखवण्यासाठी आलेला आहे। एक आई म्हणून, एक पालक म्हणून आणि एक जिजाऊची लेक म्हणून मी सगळ्या माता भगिनींना एक आवाहन करेन की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, जपत आहोत, पण अजून कशा पद्धतीने, कारण विभक्त कुटुंब पद्धती आजकाल प्राधान्याने बघायला मिळते। तर आज आपण आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना या समाजाची, आपल्या इतिहासाची जाणीव करून देणं गरजेचे आहे। जय जिजाऊ, जय शिवराय। स्त्रियांसाठी मी एकच संदेश देईल की आज आपण प्रत्येक स्त्रिया सक्षम झालेलो आहोत, पण सक्षम झालेलो आहोत, कायदे आपल्या बाजूनी जरी आहे तर त्याचा गैरवापर केला नाही पाहिजे। प्रत्येक स्त्रीनी आपले संस्कार हे विसरले नाही पाहिजे। आपण जिजाऊच्या लेकी आहोत, शिवरायांच्या लेकी आहोत, तर आपली मराठी बाणा, आपण शिवकन्या आहोत, हा अभिमान आपण बाळगला पाहिजे। गाव माझा न्यूज करिता भरत लहाने, सिंदखेड राजा, बुलढाणा।